सांभाळून राहा. Wow! Wow! This jungle is so handsome, so delicious. Wow! It's so gastrologic. काय म्हणाला शेवटचं तुम्ही? ही gastrologic. Wow! ऍस्ट्रोनॉशिंग असा शब्द आहे तो. इंग्रज हा देश सोडून आता 70 वर्ष झालं गेले. आता त्यांच्यावर सुडोगून काहीच फायदा नाही मॅडम, कळलं का? Ouch! काय झालं? त्यात माझी नाजूक कंबर. कुठे? ठीक आहे. रस्ता कुठे? अच्छा, रस्ता हरवला ना आपण. तिकडे. तुम्हाला सांगतो बाई, आपण रस्ता हरवलोय. आपल्या बरोबर सगळे टुरिस्ट होते ना, ते सगळे हॉटेलला पोहोचले असणार. मी सांगतो तुम्हाला, मी इथे भर कटलोय तुमच्या स्क्रिप्ट सारखे. एक मिनिट, दरवेळेला मी ऑब्झर्व केला. पर्सनल तुम्ही सुरू करता. नाही ना, सॉरी ना. आणि असं तुम्ही माझ्यावर चिडताय काय? मी सुद्धा तुमच्या मागे मागे आले ना, मी सुद्धा तुमच्यामुळे भरकटलोय. सांगितलं होतं तुम्हाला मागे मागे या म्हणून. एक तर मला कळत नाहीये, एवढा मी अनुभवी, मी चुकलो कसा यार? मला कमी लेखू नका अजिबात. यू नो व्हॉट आय हॅव डन? काय? मी बुझोली आणि झटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. कशात काय केलं? बुझोली आणि झटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. प्लीज. मला झुलॉजी आणि बॉटनीमध्ये मास्टर्स केलंय असं म्हणायचंय का? तेच ते व्हॉट एव्हर. अरे तेच ते काय, तेच ते. आणि एक सांगू का, एक वेळ धनश्रीने एक्सप्रेशन्स दिले, या वाक्यावर माझा विश्वास बसेल. पण तुम्ही एवढा शिकलेला आहात याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. प्लीज, मला ना काही ऐकायचं नाही मॅडम. आपण इथे अडकलोय ना संकटात. मदतीसाठी हाक मारा. हाक मारा. बचाओ बचाओ, मेरी इज्जत को खतरा है. अरे काय बोलताय तुम्ही? अरे काय खतरा आहे? तुम्हाला कळतंय का? इज्जत को खतरा आहे म्हणजे मी जणू काही शक्य आहे का ते? स्वतःहून मी कशाला मौत का कुवामध्ये उडी मारू? मी तसा नाही हो, मी नाहीये तसा. शी, इनसे कुछ होता ही नहीं. हे उचला, हे उचला. जंगलात कचरा पडलेला मला चालणार नाही. उचला. ओके ओके, सॉरी. हा. अरे यार, रात्र झाली यार, तुम्हाला सांगतो यार, आता यार इथेच काढावे लागेल. वाह. काय कसे ते? काय? जा, जाऊन या, पोटात अरे गडबड. बेडकाचा आवाज येतो. एवढा मोठा आवाज येईल का? एवढा येईल का? आणि मला कळतं गुणासमोर काय ते. मग तुम्ही काय अख्खा बेडूक जिवंत केलेला? अरे बेडकात म्हणजे बाहेर बेडका आहेत ना, त्यांचा आवाज आहे. ओके 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 सर. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा जरा तुम्ही मॅडम. सॉरी सॉरी, गांभीर्य ओळखायचंय. हे काय? लिखाणात काही नसलं की असंच करावं लागतं. तिसऱ्यांदा पर्सनल बोलताय मला ना. आई शपथ सांगतोय, तिसऱ्यांदा बोलताय पर्सनल तुम्ही मला. मला कळतंय का आपण कुठे आहोत? जंगलात आहोत. हो. इथे वाघ बीघ येऊ शकतो कोणत्याही क्षणी. वाव वाघ वाव. हे काय? वाघ. हा, मला वाघाबरोबर सेल्फी काढायचा आहे. म्हणजे वाघ असा मोबाईल घेऊन उभा, तुम्ही त्याच्या पोटात असा का? नाही 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 नाही, मी त्याच्या खांद्यावरचा हात ठेवणार आणि मग सेल्फी घेणार. वाघ आडनावाचा माणूस नाहीये तो. वाघ आहे, जंगलातला वाघ आहे तो. कळतंय का तुम्हाला? काय करताय आता? काय करताय? तयारी करते. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, वाघाच्या पुढे तुम्ही फास्ट धावू शकाल? मला कुठे वाघापेक्षा फास्ट धावायचंय, मला फक्त तुमच्यापेक्षा फास्ट धावायचंय. व्हॉट्सअपवरचे विनोद ना एवढे सिरियसली घेऊ नका. हा लिखित आहे माझा. ठीक आहे. हरकत नाही. तुम्ही पर्सनल बोलू नका, सांगून ठेवतोय मी. कुणाच्या नादी लागतोय? एकतर मी रस्ता चुकलोय यार. हा, ते बरोबर आहे. यू आर राईट. तुम्ही तर खरं तर चौपाटीवर मालिशवाला व्हायला हवं होतो. चुकून अभिनय क्षेत्रात आलात यार. काय पाहिजे यार, सतत पर्सनल बोलतोय यार. तुम्हाला कळतंय का यार? इथे आपण जंगलात रात्र एकटी काढायची यार. मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग ठरलं आपण ना इथे मस्तपैकी इथे जंगलातच राहूया. हा, आणि आपला आपला संसार थाटूया. ते लव्ह स्टोरी सिनेमा सारखं. लव्ह स्टोरी? हाँ हाँ, त्यात नहीं का, देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समय है क्या समय मी आई 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 तू बाबा. अरे गप्प बसाव. बाबा काय असं नाही होते. काय बोलताय तुम्ही? किती मस्त वाटेल. म्हणजे बघा ना, तुम्ही असं जंगलात जायचं, मग तुम्ही जंगलात लाकड तोडायची, मग तुम्ही नदीतलं पाणी आणायचं, त्याचं घरात ओतायचं, मग माझ्यासाठी जेवण करायचं, मग तुमच्या हाताने मला भरवायचं आणि मग मी ते जेवेन. वाव. बाई, तुमच्या एक लक्षात येते का? या सगळ्यात फक्त मी एकटाच काम करतोय, तुम्ही फक्त जेवताय. अरे हो का? काय असं करू नका हो.
कळलं का? एक तर तुम्ही माझ्या मागे मागे तिकडे आलात. नाही नाही, मी तुमच्या मागे नाही, तुम्ही माझ्या मागे मागे एक आलात. सेकंड, तुम्ही माझ्या मागे आलात हा? खोटं बोलू नका, तुम्ही माझ्या मागे मागे आलात. माझ्या अशा अलौकिक आणि आव्हानात्मक सौंदर्यात तुम्ही घायाळ झालात. कसे झालं काय? घायाळ झालात की नाही? हे काय बघा चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही आत्ता मला प्रपोज माराल. तू का गळ्यात पडतेस भावाने माझ्या? आणि कुठलं अलौकिक सौंदर्य? हे काय? अचानक आलीस ना तर बुवा आल्यासारखं वाटतं मला. जा मला. हे बघ बाई, हे बघ हात जोडतो मी तुमच्या, कळलं का? सिरियसनेस बघा इकडे. रात्र घालवायची ना इकडे आपल्याला. हा चला, रात्र रात्र रे बाबा. हा चल ये इकडे. हे बघा, हे बघा, हे जे मचाण आहे ना, हा या मचाणावर आपल्याला रात्र घालावी लागेल, कळलं? मचाणे मचाणे काय? मचाणे. लिहिता लिहिता टाळलेले विनोद करू नका हो तुम्ही. हे मला सुचले नसतील असं तुम्हाला वाटतंय? हा सॉरी. याच्यावर तुम्ही चढायचं, कळलं? बापरे केवढं टोले जंग हे मचाण. बापरे. एवढंच आहे, एवढंच आहे, एवढं नका, एवढंच आहे ते. बापरे केवढं उंच आहे ही. बापरे, याच्यावर चढायला तर मला शिडी लागेल. या शिडशिडीत मुलीसाठी शिडी नको का लोखंडी? लोखंडी शिडी? काय गच्चीवरची पाण्याची टाकी आहे ही? मचाण आहे हो, जंगलातलं मचाण आहे. तुम्हाला चढायचंय त्याच्या, मी मदत करतो. या चढावर, एवढंच आहे. हा चढा. एक मिनिट, मी माझा अभिनय करते. वा चढले बुवा. हा आईला आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल यार. हत्तीवर माणूस खाली. येतोय मी. मी या मचाणावर उड्या मारून येतोय. पाण्याला वर येतोय मी. हात द्या मला जरा. बसा आता, बसा. ह्या मचाणावर आपण रात्र काढायची आहे. वाव. ऐका, आवाज करायचा नाही, कळलं? Okay. जंगली श्वापद खालून फिरतात. हा, इथे बघा माकड. अय्या, ते माकड हे असं का जातंय? हेच माकड सईला चावलं होतं. म्हणजे राक्षस सिनेमाचं शूटिंग होतं ना, तिला माकड चावलं. काही- तेव्हापासून हे, अरे खरं सांगतो, तेव्हापासून हे माकड ना अख्ख्या जंगलात जपून जपून पुढे धोका आहे असं म्हणत फिरते. खोटं बोलताय तुम्ही. काही सई, सांगताय. सई काय किस्सा होता सांग. छे, छे, शक्यच नाही, बघ नाही. सई सांग काय किस्सा होता. चावलं. खूप छोटं माकड होतं, खूप क्यूट आहे म्हणून मी गेले तर त्यांनी माझा हात धरला आणि डायरेक्ट तोंडात घेतला आणि चावलं. त्याची 5 इंजेक्शन्स मी 3 वेगवेगळ्या स्टेट्समध्ये घेतलेली आहेत. ओ, बघितलं खरंय. बघितलं मी खोटं बोलतोय. नाही, नाही, आता प्लीज शांत राहा. ओके. ओके, शांत. फक्त ऑब्झर्व करायचं. काय करायचं? ऑब्झर्व. ओके, ठीक आहे. ए तिकडे बघ, माती इकडे. शांत बसा जरा. शिवा, मला कंटाळा येतो शांत बसायचा. हो ऐका ना, आपण ना भेंड्या खेळूया. इथे भेंड्या. हा. चल, वेळ लागलाय काय? खेळूया ना नाही, भेंड्या. नाही सांगितलं ना मी. भेंड्या खेळूया ना. नाही सांगितलं मी. मच्छावर उड्या मारेन अरे, आता. थांब, थांब, थांब. खेळूया भेंड्या. आपण ना प्राण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळूया. प्राण्यांच्या नावाच्या. हा. वेळ लागला काय? Yes. एवढी नावं माहिती आहेत काय? अरे मी बुलाजी आणि झटणी अरे कुठला झोटणी, कुठला झोटणी आणि कुठला बुलाजी? आहे ना. हा, तुम्ही सुरुवात करा. प्राण्यांच्या नावांच्या भेंड्या. हा. नाग. ग गाढव. ओ आ. ओके, ठीक आहे. गाढव. विंचू. विंचूच. चेंडा. कुठला प्राणी हा? चेंडा. चेंडा. हा. तुझ्या बापाने ठेवलाय चेंडा नावाचा प्राणी? एक मिनिट. चेंडा कुठून आला प्राणी? गेंडा असतो, गेंडा. चिडलेला जो गेंडा असतो ना त्याला चेंडा म्हणतात. कोणी सांगितलं? मी अभ्यास केलाय अरे झटणीचा. खड्ड्यात घाला झोटणी तू. चेंडा काय चेंडा? चेंडा असतो. चल चल चेंडा. चल चल. नाही नाही, चो वरून दुसरं नाव घे ना, तर नाही खेळायचं मला. चल. चित्ता. शिविका दिली. शिविका दिली. शिवी कुठे दिली? आता म्हणाली काय तू? नाही नाही, मी चित्ता म्हणाले. तुम्ही काहीतरी ऐकण्यात चुकता. ए बरोबर. तू सांग मला. नाही. मी एक शब्दही बोललेलो नाही अजून. एक मिनिट, मी म्हटलं तुम्ही ऐकण्यात चुकता आणि मग माझ्यावर चिडता. एक मिनिट. मग माझ्यावर चिडता असं म्हणाले मी. मग नीट म्हणा. ड कुठे घालता मग? तुम्ही ऐकत ड पण नाही. स्पष्ट येऊ दे बाहेर. चिडता. हा. चिडू नका ना. चित्ता. चित्ता. तो आला. तरस. हा, सस्सा. सस्सा. सांबर. इडली. काय ऑडिओ? सॉरी सॉरी. ओके ओके, काय आलं माझ्या र ना. ओके, एक मिनिट. ह र र. पाय वर घ्या. असू नुसते पाय जातील खालून. वर घ्या. र र र. हा, अय्या टेडी बेअर.
टेडी बेअर नाही, अस्वल आहे. अय्या अस्वल. क्रांती अस्वल आहे ते. वाव, अस्वल. अस्वल. अहो अहो, एक मिनिट ए, ऐका आलं रे, ऐका. आलं. हा, हा. मी काय म्हणते, ऐका ना, मी असं ऐकलंय, ऐका माझ्याकडे बघा, मी असं ऐकलंय की अस्वल आहे ना माणसानं फक्त 5 मिनिटात गुदगुल्या करून हसू शकतं. हो. आणि तुम्हाला 5 पानं लिहावे लागतात. ए, खरंय की नाही म्हणे. जास्त बोल नका हो, ते अस्वल आहे हो, जंगली अस्वल आहे हो. ए त्याला काय घाबरायचं. ए अस्वल आहे, जाऊ- टेडी बिअर. बाई जाऊ नका. ए अस्वल आहे वेड्या. ए बापरे, तुझ्या अंगावर किती केस आहेत, ध्यानाने थोडे. ए, सांगून ठेवतो तुम्हाला. सॉरी. ए अस्वल आहे. ओ, बाई तुम्ही ओ, मी बोलते त्याच्याशी. अरे काय चाललंय बाई, तुम्ही कमाल करताय हो. तुम्ही घाबरत नाही का हो या अस्वलाला? मी नाही घाबरत, त्यात काय घाबरायचं. एका गोष्टीचं मात्र कौतुक केलं पाहिजे बाई. मग तुम्ही घाबरत नाही हो प्राण्यांना वगैरे. मला वाटलं चेहऱ्यावरून वाटत नाही तसं. अय्या तुम्ही माझं कौतुक करताय. हाऊ स्वीट इज दॅट. अरे. बघू इकडे बघा. आय लव्ह यू म्हणा ना. अयो अरे अरे, तुम्ही फसवताय मला. मी नाही केलं. जा बाई मला. अरे ए जाऊ दे, सोड त्यांना. ह्याला कुठेतरी बघितलं यार मी. कुत्रा होता नम्रताच्या स्किट मध्ये, शेजारी होता. नक्की काय म्हणून आलायस इंडस्ट्रीत तू? सूर्याचा रोल दिला ना तरी त्याने करत जशील बावळ्यात. जगातलं कुणी तुला घाबरून मरू शकत नाही, शपथ. साधं बेशुद्धने पडते तुला बावळ्यात. आता बघत काय बसला असं ते खिशात काय बघ. मी एवढ्या मादक सौंदर्याने इथपर्यंत घेऊन येते सावजाला, त्याला काहीच करता येत नाही. रिडिक्युलस. काय बघ काढ. ए स्किटचे विषय आहेत. हे या खिशात. काय कर्जाचा अर्ज. ए कोणाला पकडलंस तू? अरे काय स्टँडर्ड माणूस पकडायचा ना. एक लेखक पकडलाय, तो बस स्किटचे विषय घेऊन फिरतोय. काय दळबद्री यार. मग तुमचं कधी शूटिंग जंगलात? प्रसाद तुमचं शूटिंग कधी आहे जंगलात? सर या ना सर, प्लीज प्लीज सर. सर प्लीज कम सर. या सर. सर या सर बसा. हुश. हाय ग, दमले ग बाई, दमले. आत्ता स्किट सुरू झालं ना, आधीच काय दमली ही? टाकाऊ लेखकांनी लिहिलेल्या स्क्रिप्टच्या पायऱ्या 2 महिने सलग चढून बघ, म्हणजे कळेल. मी नवरा आहे तुझा या स्किट मध्ये, कळलं ना? माझ्याशी असं बोलायचं नाही, कळलं? देवा देवा, या राजहंसाच्या गळ्यात हा काका कुवा का बांधला? तू काय रे मला काका कवा म्हणतो, हसतोस तू कावळ्या? नाही मॅडम, मी तुम्हाला नाही हसलो. हा. ते स्वतःला राजहंस म्हणाले ना, म्हणून मी हसलो. आमच्या ते खूप बेस्ट. ए वेटर आहेस ना तू? हा वेटर आहेस ना? इकडे 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 इकडे. तुझं लग्न झालंय मला सांग? नाही ना अरे असं काय म्हणतोस? मग आनंदाने मान. लग्न नाही झालंय माझं म्हणून आनंदाची गोष्ट ही. लग्न झालं ना, अशी बायको गळ्यात बसते. 1 मिनिट. परक्या समोर ना उगाच फालतू तमाशा नकोय. मी तमाशा केला आता? खरंच तू बघितलं ना आता तमाशा केला? नाही, सर. या रावजी केलं मी आता? आता का बाया केलं का मी आता? हेच तू आणि तुझे थुकरट जोक्स, याचा ना मला कंटाळा आलेला आहे. आय एम सिक ऑफ इट. सम्या प्लीज गेट लॉस्ट. मला गेट लॉस्ट म्हणण्यापेक्षा स्वतः वेट लॉस्ट कर जरा. एवढी झाली आहेस बघ. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. इट इज माय बिझनेस, कारण तू अजूनही माझी बायको आहेस. ऑफिशियली घटस्फोट मिळालेला नाही, कळलं?
तू 4 दिवस माझ्या बरोबर इथे रिसोर्टवर फिरायला आलेली आहे. एक मिनिट, मला काय हाऊस वाटते म्हणून मी तुझ्यावर फिरायला आली नाही, कळलं ना? तो जो कोर्टातला काउन्सिलर आहे ना, नेमून दिलेला, त्यांनी सांगितलं की स्वतःच्या नवऱ्यावर कंपल्सरी 4 दिवस फिरायला जा म्हणून आले रे. काहीतरी म्हणे मन जुळतील, माय फुट मन जुळतील. घटस्फोट जर असा सहज मिळाला असता ना दुकानात सहज, तर असा घेतला असता मी, असा. हे लक्षात घे ग, ही केस आहे ना, केस मीच जिंकणार. 5 मिनिटं केस टिकणार नाही. कशी टिकेल, कशी टिकेल? आधी डोक्यावर केस तर हवेत त्यासाठी. तुझं काय रे, तुझं काय सारखं मध्ये मध्ये हसतोय काय तू? स्क्रिप्ट मधली इन्व्हॉल्वमेंट वाढवतोय. तुझ्या स्किट मध्ये वाढवायची, माझ्या नाही. हे माझं स्किट आहे. एक लक्षात घे, माझी केस इतकी स्ट्रॉंग आहे ना, इतकी जेन्युन आहे ना, त्या जजच्या खुर्चीवर एखादा साधा मनुष्य जरी आणला ना, सामान्य माणूस, तरी सुद्धा मिस केस जिंकेन. त्याला कळेल तू माझा किती छळ करतेस. एक मिनिट, मग माझा मुद्दा खरा प्रूव्ह करण्यासाठी ना मला सुद्धा कोणी सुप्रीम कोर्टाला जजची गरज नाही, कळलं ना? कुणीही कुणासमोर मी सांगू शकते की माझा मुद्दा खरा आहे. चल मान तुझा मुद्दा. मान तू पण मान ना, मी कशाला घाबरते? आता इथे प्रूव्ह करूया. एक मिनिट, ह्याला या वेटरला जज करूया. बस चल, मला चालेल. चला चल बस. नको नको, मी जज नको, मला इतर काम आहेत. कसली काम आहेत रे तुला? कसली काम आहे? ते संजू पिक्चरच्या सुपर येतात तुला? या मंचाच्या व्यतिरिक्त कुणीतरी बोलवतो तुला? बस नाही ते, बस इथे खुर्चीवर बस, या पलंगावर बस आणि व्यवस्थित आमच्या दोघांचा जो काही न्याय निवाडा करायचा तो करायचा. हा, दोघांची मतं नीट ऐकून घ्यायची, दोघांची. दोघांची म्हणजे मी जज. दादा फ्रूट प्लीज. सॉरी. तो अदालत की अमराई शुरू की जाए. अमराई? अदालत की वनराई शुरू की जाए. अदालत की गौराई शुरू की जाए. गौराई नाही रे, कारवाई असतं ते, कारवाई. तो अदालत की कारवाई शुरू की जाए. टाणा टाणा टाणा. सगळ्यात आधी मी माझं म्हणणं मांडतो. जज साहेब. हा बोला साहेब. अरे कांत, जज आहेस ना रे तू? जज आहेस ना, ऍटिट्यूड दाखव. ओके जज. हा जज साहेब. काय रे शान्या? मधलं काहीच नाही का तुझ्याकडे? सगळं टोकायचं आहे. जज साहेब, ही माझी बायको रोज माझा अपमान करते. ऑफिसला जायला बिल्डिंगच्या खाली असं निघालो, ही गॅलरीत येते आणि तिथून ओरडते, 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या, अशी हाक मारते मला. माझा अपमान आहे. ओ बाई, तुम्ही याला अशी हाक मारता? ओ नाही, एक मिनिट, मी लाख हाक मारेन, हा का ओ देतो? आता मला सांगा जज साहेब, तुम्हाला कोणी ए फिल्टर पाण्याचा बच्चन असे हाक मारल्यावर लगेच तुम्ही ओ देता? बरोबर की नाही? कारण तुम्ही फिल्टर पाण्याचे बच्चन आहात. आता मला बघा, मला कोणी ए अंबरनाथची दीपिका पदुकोण, मी लगेच हा ओ कोण? येस, कारण मी अंबरनाथची दीपिका पदुकोण आहे. आता या न्यायानं ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांना कोणी 3 लाखाचा खड्डा घातलेला आहे टकल्या अशी हाक मारल्यावर हा लगेच ओ देतो. याचाच अर्थ हा 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? ती हीच हाक का मारते मला? बोरिवलीचा आमिर खान अशी का नाही मारत? मी ओ देईन. विरारचा पु ल देशपांडे अशी का नाही हाक मारत? मी ओ देईन. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय प्रश्न. तू याला पु ल देशपांडेंचा फोटो दिला तेव्हापासून हा शाळा स्वतःला पु ल देशपांडे खरं तर याची लायकी ना गौरव मोरेचा फोटो द्यायचीच आहे. करेक्ट आहे गौरव मोरे? हाँ ते किमाम साहबों को बरोबर मध्य रखते हुए ये अदालत इस भतीजे पे पहुंची है. भतीजा काय? कुठला किमान साबण भतीजा? कुठलं काय बोलतोय? पिक्चर मध्ये जज लोक बोलतात ना. नाही रे, ते तमाम सबूतों को वगैरे तसं आहे रे. हा तसं आहे ना. हा सगळं जाऊ दे, तू लगेच न्याय दे. माझी ऐकली ना बाजू, चल नाही. एक मिनिट, का तुझ्या बाजूने का माझी बाजू अजून ऐकलेलीच नाहीये? एक मिनिट, मला माझी बाजू मांडण्याची परमिशन मिळावी. दॅट्स इट. ओके, परमिशन ग्रँट रोड. परमिशन ग्रँटेड असं. हा, परमिशन ग्रँटेड. हा ते
जज साहेब मला माझा मुद्दा मांडायचा आहे. हा माणूस माझ्या जीविताला हानी पोहोचवतो. ए हसू नको काय, याच्यापासून माझ्या आयुष्याला धोका आहे. गाडी. आम्ही बाईकवर फिरायला जाताना हा कायम बाईकचे स्टंट मारतो. मी मागच्या सीटवर बसली असता हा त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उडवतो आणि स्टंट मारतो. हे खोटं आहे. ती मागे बसली की बाईक आपोआप वर जाते. मी स्वतःहून करत नाही. हिला बसून बघा डायरेक्ट. मी काय करू त्याला? हे माझी चूक नाहीच आहे. मॅडम मॅडम त्यांचं तसं होत असेल. Yes, that's it. तू नंतर भेट, म्हणतो दाखवते. एक मिनिट, माझ्याकडे अजून एक मुद्दा आहे. हा माझ्या आईचा सतत अपमान करतो. नेवा. आता सोसायटीच्या कार्यक्रमात गॅदरिंगच्या वेळेस माझ्या आई समोर यांनी गाणं म्हटलं. कुठलं गाणं म्हटलं? भातुकलीच्या खेळामधली. कसं म्हटलं? ऐक. सुंदर गाणं होतं. सासूबाई समोर बसलेलं होतं. मी त्यांना सांगितलं, सासूबाई तुमच्यासाठी गाणं म्हणतोय. भातुकली. माझ्या तोंडात काहीतरी आलं. मी काय करणार? असं झालं ते. म्हणजे तोंडात काहीतरी आलं. मी मुद्दामून नाही केलं. सतत माझ्याच आईचा अपमान करत आलास तू. सतत हे का सहन करायचं? खोटे आरोप माझ्या करायचे नाही सांगून होतं. हे खूप झाला तुला. मध्ये नाही पडायचं. तू अपमान करतो. मला काही हाऊस नाही तुझ्या. ऐका जरा माझं ऐका ना. कशाला भांडताय? कशाला भांडताय? किती भांडताय तुम्ही? अरे संसार हा कप बशी सारखा असतो. कप असा बशीवर ठेवलेला असतो तेव्हा बशी कधीच म्हणत नाही की कप माझ्यावर राज्य करतोय म्हणून. आणि गरमच्या बशीत ओतल्यावर बशी असं कधीच म्हणत नाही की मी कपामुळे भाजले म्हणून. ती दोघं निमूटपणे सगळं सहन करतात आणि पुढे चालत राहतात. तुम्ही पण तसं करा ना. आणि प्लीज मला जाऊ द्या. तुमच्या स्किट पायी माझी नोकरी जायची हो. जाऊ का मी? जाऊ का? लय काम केलं आज मी. पर डे वाढलाच पाहिजे. जाता जाता शाणपणा शिकून गेला यार. एक साधा वेटर आहे पण जीवनाचं सार सांगून गेला आपल्याला. खरंय, माझं पण चुकलं. फार छोट्या छोट्या कारणांवर आपण भांडतो. नाही विशू, माझंही चुकलं. नाही सॉरी. मी भांडलो तुझ्याशी. आय एम सॉरी. नाही आय एम सॉरी. मी भांडले. सॉरी. अगं मी सॉरी म्हण. नाही आता ना ह्याच्या पुढचा संसार ना आपण अगदी कब्बशी सारखा करूया. अगदी. म्हणजे बघ ना, तू बशी, तू पसरटस ना. तू बशी. मी तुझं नेहमी ऐकतो म्हणून मी कपाला कान असतो ना. त्यातल्या त्यात तू मला पसरट बोललास. आणि तू कपाचा कान, तू फुटका कान आहेस. फुटका कान, कळलं ना? मला कान तरी आहे. तू बहिरी बशी आहेस. बहिरी बशी नसतं रे, बहिरी बशी असतं. बोलताही येत नाही. तुम्हाला नाही शिकव. गाण्याला वावा मिळालं. स्क्रिप्ट पण चांगली व्हायला पाहिजे. नमस्कार. आपल्याला असं बघून तुम्हाला शॉक बसला असेल ना? मला पण बसला आहे. म्हणजे सगळेच म्हणायचे गावऱ्या जरा सुधार रे, जरा सुधार रे. म्हणून फायनली मी डिसिजन घेतला की आपण सुधारायचं. त्यासाठी आता आपण एक जरा सॉफिस्टिकेटेड राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, मी आधार कार्ड बनवायला सुरू केलेलं आहे. तर मला सांगा, ज्याला ज्याला आधार कार्ड पाहिजे प्लीज त्यांनी माझ्याकडे. प्लीज प्लीज, ज्याला आधार कार्ड पाहिजे प्लीज या ना माझ्याजवळ. अरे बाबू, क्या बात आहे. मेट्रोचं काम इथपर्यंत आलं. खोपडीच्या ऊपर झोपडी वाले भैया. ह्याला काय बोलायचं नाही. सिग्नेचर. अरे मला आधार पाहिजे आहे. आधारची खूप गरज आहे मला. तुला आधार पाहिजे? एक मिनिट थांब, मी घरी जातो.
तूप रोटी खातो, जाडजूड होतो, मग तुम्हाला खा. मग मी तुला आधार देतो. मग ती भोपळ्याची गोष्ट कशाला सांगतो आहे मला? तुला भोपळ्याची गोष्ट माहितीये? मी मराठीचा क्लास लाभला आहे. काय केलं आहे? क्लास लाभला आहे. लाभला आम्हाला भाग्य, बोलतो चुकीचं मराठी. हमका ऐसे वाला आधार नाही चाहे, एक कार्ड वाला आधार पाहिजे. म्हणजे तुम्हाला आधार कार्ड पाहिजे? अरे मी आहे ना, त्यासाठी तुम्हाला मला थोडी माहिती द्यावी लागेल. तुमचं नाव सांगा. दिन का बताया की रात का? म्हणजे तुमच्यात दिवसा आणि रात्री वेगवेगळे नाव असतात? का है ना, सकाळी मला माझं नाव असतंय गुलाबो. रात्रीच्या बेलेला जो बबलूचे पापा जो आहे वो हमको हिरनिया कह के बुला. ए कांगारू उठ. बाबूजी काही बात बोलला आमका. ते हिरण्या म्हणत नसेल ग, हिरण्य कश्यप म्हणत असेल. कुछ बोल रहा है. असंच बोललो. तुमचं नाव काय? आमचं नाव गुलाबो. गुलाबो तुमचं नाव आहे. बरं, नवऱ्याचं नाव सांगा. ए बबलूचे पापा. अरे बबलूचे पापा कसं लिहिणार? तो फिर ले लो गजोदर के पापा, मंजली के पापा, लल्लन के पापा, छोटू के पापा, लिख लो. ए असं खोराड्यात किती आहेत? देखो बहुत सारे हैं. देखो मंजली, बछड़ी. 4 साल की छोटी का नाम क्या है? मुन्नी. तो लिख लो मुन्नी के पापा. अरे तू मला काय विचारते पण? अरे मला सांग ना, तुझ्या नवऱ्याचं नाव सांग ना. ह्याच्यातला तुझा नवरा कोण आहे ते सांग मला. अभी दाखा ना आपको. मुन्नी के पापा, बबलू के पापा. अगं मुन्नी के पापा, बबलू के पापा सगळे एकच आहे. त्यांचं नाव सांग मला. नाही नाही, दोनों अलग है. अलग म्हणजे? वो मुन्नू के पापा बगल वाले घर में रहते हैं. का बोल बेटा हम? अरे काहे का इतना बकलूली कर रहे? चुपचाप से लिख ले बबलू के पापा. अरे असं कसं लिहिणार बबलू के पापा? आता उद्या सरकारी कर्मचारी तुझ्या घरी आले, त्यांनी विचारलं ए बबलू के पापा कोण आहे? कोण सांगणार? तर मी सांगणार ना, आ आहे माझा नवरा. आणि तू घरी नसलीस तर बबलू बाळ हा आहे माझा पापा. आणि बबलू नसेल तर मुन्नी बताएगी ना यार. हे असं नसतं ग. तुझं नाव कसं गुलाबो आहे ना, तसं तुझ्या नवऱ्याचं काहीतरी नाव असेल ना. बरं, तुझे सासरे तुझ्या नवऱ्याला काय म्हणतात? सुबर की अबलाद. आणि ओळखीचे काय म्हणतात? अब तो बहुत नाम से पुकारते हैं. देख लो. ओ भैया, ऐसे बुलाते हैं. देखो. ए बाई नको नको, ते आवाज नको काढू ग. तुझ्या नवऱ्याचं काहीतरी नाव असेल ना. है लेकिन हमें शर्मा दिए. ए कांगारू उठ. फिर से बोला. अरे सांग ना बाबा, तुझ्या नवऱ्याचं एक काम कर, तू मराठीमध्ये उखाणा तरी घे. उखाणा? ए मराठीच्या क्लास मध्ये आम्हाला सगळं शिकवला आहे. देखो उखाणा, मणी सगळं शिकवलं आहे. ए बाई मणी नाही ग, म्हणी. हा तेच उखाणा, मणी, संदबा सहित पट्टीकरण सब शिकवला आहे. सब शिकवला आहे. संदबात पटकरण. जिभेवर डांबरीकरण केलं पाहिजे. देखो कौन बोल रहा है. मला बोल रहा है. डांबरीकरण करे. तुझा नवरा कोणते सांग पटकन. आता एवढा शिकला सबरला आहे, तुम्ही ओळखू शकत नाही आहे काय? तुझ्या नवऱ्याला मी ओळखायचं? बाबूजी एवढा चिडला का हा? तुमची तडपायाची आग एकदम मस्तकाला गेली आहे. देखो. हे बरोबर बोललीस तू. तडपायाची आग मस्तकात गेली आहे. वो गुरुजीने बोललाय जिथे जिथे वापरता येईल सगळीकडे वापरून टाका. कोण गुरुजी आहे सांग मला. ए देखो ब्रिजभूषण शुक्ला. ब्रिजभूषण शुक्ला हे तुझे मराठीचे गुरु आहे? महाराष्ट्रामध्ये यायच्या आधी तिकडेच ते मराठी शिकला आणि आता इथे येऊन सगळ्यांना मराठी शिकवत आहे. देखो. हे बघ बाई, फालतूगिरी नाही पाहिजे. तू मला तुझ्या नवऱ्याचं नाव सांग, नाही तर त्याशिवाय तुला आधार कार्ड मिळणार नाही. लिख लो. गुलाबो प्रसाद खांडेकर. गुलाबो प्रसाद प्रसाद खांडेकर. फेकून मारीन मशीन. अख्ख्या ड्राम सेट फेकून मारीन तुला मी.
प्रसाद खांडेकर. अरे नाव घेताना जीभ चढली असे का झालेलं तुझी. साहेब इतना कशाला रागावला आहे तू? रागापला आहे. अरे काय रागापला आहे. अरे तू ना मनात पण हे नाव कसं काढलं यार. चांगलं कल्पनेत चांगलं फ्रेश नाव आणि फ्रेश. कौन सा? गौरव मोरे. मोरे गौरव. गौरव मोरे फ्रॉम फील्ड बड़ा. अरे अशी नाव आण ना. ये तो बहुत मनहूस नाम है. हे जाऊ दे ते मोरू दे नावाचं. पत्ता सांग तर पत्ता सांग. कितने बजे का? काय म्हणलीस. किती वाजताचा सांगू पत्ता? तुमच्यात पत्ता वेळेनुसार देतात. का है सकाळी सकाळी उठून आम्ही दादरला जातो गजोदरला चायच्या टपरीवरती मदत करायला. दुपारला हिंदमाताला जातो आहे बबलूच्या पापाला जेवणाचा डबा घेऊन. आणि संध्याकाळ झाल्यावर आम्ही चर्चगेटला जातो आहे. आमची भेलवाची गाडी आहे. तिथे प्याज मिरची कोथिंबीर कापायला जातो आहे. कोथिंबीर नाही रे गौतम गंभीर. गौतम गंभीर का है तो बोले हमका. सॉरी सॉरी सॉरी. तो कोणता पत्ता सांगू तुम्हाला? अरे परमनंट ऍड्रेस दे रे. गावचा ऍड्रेस असेल तरी चालेल मला. गावचा पाहिजे. हाँ. तो लिखो लखनपुर स्टेशन के बाहर बबलू के पापा कुठे राहतात सांगतील तुम्हाला. एड्रेस है लखनपुर स्टेशन के बाहर. किसी को भी पूछ लो. हाँ. अरे असा कसा ऍड्रेस आहे रे हा. तर आम्ही असंच सांगतो आहे लोक पोचतात तिथे. अरे माणसं पोचतात. पत्राचं काय. हाय धैर्य. काय तुम्ही कशाला आम्हाला पत्र लिहिशील आहे? मी तुला कशाला पत्र लिहू. बोले ना आपके मुंह से पत्र लिखणार आहे. अरे बाई हे ऐक ना. हे माझं फालतूगिरी करू नका. मी अजिबात विनोद करायच्या मूड मध्ये नाहीये. काय झालं. हे टाबल टोपी नारळ सब दिखतंय आम्हाला. सब दिख रहा है. फेटे दिसत का बघ ना. अरे ए माणूस बहुत कटकट करतो आहे. काय रे? ये लो हमारा राशन कार्ड. इसमें गाँव वाव पता सब लिखा है. देख लो. तुझ्याकडे राशन कार्ड होतं तर मला मगाशीच काय नाही दिलं. ए साहेब तुम्ही मागितला कुठे माझ्याकडे. ए देखो मागितल्याशिवाय मी काही देत नाही आहे. चाहे तो पूछ ले बबलू के पापा से. बबलूच्या बापाला मी कशाला विचारू. मागितल्यावर देता की नाही देत म्हणून. बरं एक काम करा. तुझा अंगठा दे ना. मला ठसा पाहिजे. ये जो स्टेज है यहाँ पे मैंने बहुत ठसा उमटवला है. देखो. आणि एक एक एपिसोड मी कसा बसा काढला आहे. अरे दे ना. तुझा अंगठा ठसा पाहिजे यार. दे दे. शरम नाही देत. अंगठा दे. अंगठा दे. अरे दे 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 दे. नाही नाही परत परत करा. काय येत नाही यार. अंगठाचा ठसा काय येत नाही. याच्यावर काय कळत नाही. एक मिनिट बघू दे. अच्छा तुमच्या ना अंगठ्यावर कधी काळी रेषा असाव्यात. कोणी एक फार अश्मयुगून काळात पण त्यात चरबीमुळे झाकल्या गेल्या. हो बाई लाज नाही वाटत आहे. डोला मारतो आहे एवढा गोंडस पोरीला. बाई डोळे स्कॅन करायचे ते सांगत होतो. ती मशीन आहे. म्हणजे डोला मारण्याचा आहे ना. नाही नाही हे बहुत रिस्की होता. डोळे देखो मी 12 वर्षाची असताना पहिल्यांदा डोला मारला तर अख्खा मॅटर सालेपर्यंत गेला. 14 वर्षाची असताना दुसऱ्यांदा डोला मारला तर अख्खा मॅटर गन्नेच्या खेत मध्ये गेला. 18 वर्षाची असताना तिसऱ्यांदा डोला मारला तर हा अख्खा मॅटर बबलूच्या पापाच्या घरी गेला. डोला मारना बहुत ही रिस्की होता. हम नहीं मारेंगे. कसला खुश झाला आहे समोरचा माणसा. काय ते मारू दे. एक काम कर फोटो काढ. आपण फोटो फोटो काहे को निकालेंगे. हम नाही फोटो निकालेंगे. हे आमचा नाजूक मुखडा कोणाला नाही दाखवत आहे आम्ही. कुठला मुखडा. ए नाजूक मुखडा. सगळ्यात आधी आहे ना नाजूक शब्द काढून टाक. मुखडा वेगळा ठेव. तू थोबडा म्हण. काय पाहिजे यार. फोटो दे ना मला आधार कार्ड साठी. हाँ ठीक है हम फोटो देते हैं. वो चिपकाए लीजिए. ये लो हमारा फोटो.
हा तुझा फोटो आहे? हा. हा घोंगड घेतलेला फोटो? ह्याच्यात कसा ओळखणार तू कोण आहे म्हणून? अब हम ऐसे ही फोटो निकालते, आप देख लो अब का अरे करना है। काय येडी बाई आहे रे ही? नवऱ्याचं नाव विचारतं म्हणते बबलू के पापा, ऍड्रेस विचारला तर म्हणते किसको भी पूछ लो. अरे येडे, तुला काय अक्कल बिक्कल ऐकलाय? जायकडनं तुला मी आधार कार्ड देत नाही, जा निघ. साहेब असं नको बोलू रे. तुम्हाला आधार कार्ड नाही दिलं तर मी नगरसेविका कसा होणार? तुला नगरसेवक होण्यासाठी आधार कार्ड पाहिजे? हा, याचे बबलूचे पापा मला बोलले आपण ज्या एरियामध्ये राहतो सगळे आपलेच बिरादरीचे आहे. देखो उनका चचेरा भाई है जो उनका पानवाचा ठेला है, मौसेरा भाई का होटल है, देखो वो दूसरा सगा वाला भाई है वो पानी पूरी का ठेला चलाते हैं, सब अपने ही रिश्तेदारी वाले हैं. तो तुम बन जाओ नगर सेविका, हम तो MLA होने वाले हैं. MLA होने वाले? कोण आहे कोण तुझे मिस्टर? वो बगल वाले एरिया के नगर सेवक है. ते गजोदर यादव. हाँ, बगल वाले एरिया से नगर सेवक आ है. वहिनी 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 वहिनी. अब बहिणी बहिणी करून काही उपयोग नाही होणार आहे. वहिनी. आता जो बबलूचे पापा येणार आणि तुला असा आधार देणार आहे. वहिनी. आता बहिणी बहिणी करून काही उपयोग नाही. चलो वहिनी वहिनी आधार कार्ड घ्या ना वहिनी. वहिनी ऐका ना माझं, देतो ना आधार कार्ड. आणि काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे तर गप्पीचे डांगळंग डक्कळंग 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 रक डांगळंग 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 रपक डांगळंग धक रपक डांगळंग धक रपक डांगळंग धक डांगळंग 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 रांडे की डक्कळंग रांडे की डक्कळंग डांगळंग येऊ दे ये ये डंगलंग डंगलंग डंग. बाबा 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 अरे बाबा 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 माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू उठून उभा राहा. मला सांग तुझं नाव काय आहे? माझं नाव हा. गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा. टाणा ना ना. मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे. भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा. तू फक्त काम कर. हा. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं ना. अरे नाही हे. अजिबात घाबरायचं नाही. अरे हुड. तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे? भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. ए, ये प्रसाद खांडेकर. मी नाही. पाहुणं काय बोलला तुम्ही? नाही नाही आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर. काय बाय नाचली. वा बाय वा, एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची. काय आदा होती. वा काय आदा. काय आदा? अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा. धन्यवाद बरं का. पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हा मी हे आपलं हित नाही. मी कुठलं? हे हात काढू नका. मी इथलाय. सातारा. अगो बाबू, साताऱ्याकडचं. खाली बसा की. आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडच आहे. म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. आणि तू माझी मारलेली सोडतोय. हा बोला. माझी आहे. क्षेत्र
आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय आत गेलं काहीच दिसत नाही. काय बोलायला तुम्ही? चला, चला, तिकडे जा. तू गप्प रे जरा. अरे ते आता गप्प घे. तुला कळत नाही का मी बिझी आहे इथे? तू उठ उठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा. ए! अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोराने का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल पण माझ्या काळजात न फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छकन गाडगिना चिग्गाड कर गाडगिना 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 चिग्गाड कर गाडगिना गाड रप्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हकक डांगळंग टाकळक 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 टाक डंग टाकळक रांडके टाकळ रांडके टाकळ रांडके 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 काय म्हणला? रांडके तू रानडुक्कर. काय म्हणत होता रे? हा. ही बायको का तुझी? हा. नशीबवान आहेस तू. मी? अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा. पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत. हा. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे ना. हा. मला तू स्पष्ट सगळं सांग. भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्यांना असणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे वी? मग आल्या का लॉटरी लागली आहे तुला? लॉटरी. अरे कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी आहे ही. महागाची? हा. हिचं करा की काहीतरी तुम्ही. पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ए, ती काय फरमाईश करणार नाही. जातो इकडनं. या सापदिशी लावीने सापशिशी. असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? हा. आणि अशा याल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू होय. असं खिकसून बोलायचं नसतं. तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे. एक अशी मस्तपैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? हा. चला बिदागी काढा की. थांबा बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं वाजवलं का? पाहुणं, चल. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं, हा. बिदागी. बिदागी काय बिदागी? माईला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई हा. या पाऊलीचं काय म्हणणं आहे? ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली एवढ्यात? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. हो. जिथं पैसा नसतं तिथं ही सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. अयो गौऱ्या. काय? गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली? मला नाही म्हणली. तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही उत्तर तोंड्या तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती. तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. हा. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. काय हेच तर आहे. हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते. मग ही पैसे घेऊन जाते परत देत नाही. ए गौऱ्या काय काय काय? सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. मी कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा. असा काहीतरी मंत्र म्हणा ना ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. गौऱ्या मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे.
तू काढणार मला? नाही नाही रंबाळंग डंबाळंग डाब मी नाही काढू शकत. अहो तुम्हाला 3-3 वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही तुम्हाला. जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल. म्हणजे अगदी सांभाळांग बांबाळांग करायला लागेल. कसं कसं? संबळंग बंबळंग. कसं? संबळंग बंबळंग. अरे बारे संबळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगाळंग डाक रांडकी टाकळम डाकळम डापळम रप्पळक डंबळंग डाऊन सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी हे काय जुजबी केले कुचबी रामबाळांग सांबाळांग रामबाळांग. नाही ते जाऊ दे. ही भूत परत येतं कधी? कधी हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. मगच सांगायचं नाही. हा बघा बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळक टपळक म्हणून. ए, वाड्या कोणाला बोलवलं? नाही कोणाला बोलवलं वाड्यावर? नाही, मी असं कसं वाड्यावर बोलवीन? वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन? आता गेला तू खपला मला वाड्या म्हणला तुझं अरे तू काय सांगितलं होतं? बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येतं. त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला? निळफुल्याचा आवाज. एकदम टिकटू हा. वा वा वा. मरतय आज. काय झालं आता? एवढं कसं करतोय? बेरिंग बोल की बेरिंग पकडायला लागतंय. काय करायला लागतंय? बेरिंग पकडायला. आणि तिनं पकडलं नको बाबा. मग गणेश बाकी कवळं दिसत. सांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा. बाई वाड्यावर या. आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू? आली सुगंध आली. आली सुगंध आली. ओ पाहुणं, ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली. अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंधा चालली बघा. नको सुगंध नका जाऊ तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही ते राहिला. पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय? हिला कसं काय कळलं टोपीतलं? लय हुशार भूत आहे. कुठं बी पैसे लपवा समजा तिला माहिती आहेत. त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर. द्या की हुशार भूत द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला. हा वाजव. या राऊरी तुम्ही बसा भाऊ. वा 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 संपलं होय. एवढंच येत. निदान शब्द तरी पुरा करायचा. अहो बाई 50 रुपये यायचं ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ. पुढं जी जोडला असतं तर तुला काही GST लागू झाली असती. अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं. अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली. बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय. हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाहेर. हे पण कळालं तिला. अरे तुला म्हटलं ना लय हुशार भूत आहे तिला समजा माहित आहे. देऊन टाक देऊन पावडं टाक. काढा नाही तर पॅन्टात हात घालू का? नको. नको, नको.
खिसा फाटलाय इकडला फाटलाय इकडला आहे ना दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे लवकर द्या ना. हा, हा. ऐका थांबा की बसू दे की. बसा ना लवकर मला टेंब्यात बसायला वाजव हाय 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 पिकल्या पानाचा रपक बैठकी हो हिरवा पिकल्या पाना कड 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 रप रप संपलं 500 रुपये आहे तिथे बघा की 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय देठाचा पत्ताच नाही पाहुणा पिदा की द्या आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही राहिला सुगंध चालली बघा जाऊ तिकडे गेली ती खाल्ली माती आता बघ गौऱ्या आयो आयो गौऱ्या तू अजून इथंच येतच आहे आणि टीचभर बेणं गेलं नाही आलं का मला तर बियाणं म्हणायला लागली ती मग तुला का पुढचं नाणं म्हणू ए बाबा म्हणकी बाई वाड्यावर असं म्हणकी बाई, वाड्यावर या अयो घामानं बदलय पावली द्या नाही तर जाईन मी आल्या नाही पावली माझ्याकडे पैसेच नाही नाही, सुगंध चालली वा गौऱ्या तू अजून इथंच बोलकी बोलकी तू तर तोंड्या बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे गौऱ्या बोलकी बाई वाड्यावर या ए तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय 17 देणार वेळा नाही पैसे